नमस्कार, मी संदीप महाराज झेंडे पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। ब्रह्म संप्रदाय श्री क्षेत्र भिवडीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे ब्रह्म संप्रदाय संस्था येथील श्री सद्गुरू साधुबाबा महाराज सावळाराम क्षीरसागर यांच्या समाधीवर गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्री सद्गुरू साधुबाबा महाराज यांच्या मठावर पहाटे श्री सद्गुरू साधुबाबा महाराज समाधी पूजन, पादुकांची अग्रपूजा, आरती, श्री सद्गुरू साधुबाबा महाराज यांची 50वी पुण्यतिथी सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला। तदनंतर शिवशंभू व्याख्याते हरिभक्तीपरायण गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे यांचे कीर्तन संपन्न झाले। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साधुबाबा सेवा पुरस्काराचे वितरण या ठिकाणी करण्यात आले। यावेळी साधुबाबा सेवा पुरस्काराने शालिनीताई भिंताडे, दीपाली नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य व महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, नवनाथ पारगे, किरण रानवडे, हिरामन रानवडे, शिवाजी बुचाडे, युवा कीर्तनकार सदानंद महाराज बग, राजेंद्र देशमुख, उमेश क्षीरसागर, सतीश मांढरे, छाया गवळी, किशोर क्षीरसागर, अक्षय क्षीरसागर यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वैकुंठवासी नारायण नवले महिला विश्रामगृह या नूतन वास्तूचे उद्घाटन दीपाली नवले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडले। महिलांसाठी या मठावर मोठी गैरसोय होत असल्याने शालन भिंताडे व राहुल नवले यांनी मोठी मदत केल्याने महिला विश्रामगृह उभे राहू शकले, असे मत अध्यक्ष राजेंद्र येप्रे महाराज यांनी या ठिकाणी व्यक्त केले। यावेळी या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, उद्योजक रामदास मेमाने, मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील, घनश्याम थोरवी, संतोष बुचडे, आशिष गावडे, योगेश पोटे, सुरेंद्र सुबंध, राहुल बोराटे, अंजली येप्रे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्म संप्रदाय संस्थान श्री क्षेत्र भिवडीचे अध्यक्ष राजेंद्र महाराज यांनी केले होते। तदनंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते। पौर्णिमेनिमित्त आज या ठिकाणी काही पुरस्कार आपण या ठिकाणी संस्थेतर्फे प्रदान करणार आहोत। त्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये संस्थेचं जे गाभाऱ्याचं काम चालू आहे, तसेच महिलांच्या बाथरूमचं स्लॅबचं त्या ठिकाणी काम चालू होतं। त्यामध्ये ज्यांनी भरीव अशा प्रकारची या ठिकाणी मदत केली त्या सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार मानतो। व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो, तसेच सर्व साधकांचे या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे विजय पाटील सर, अध्यक्ष महाराष्ट्र काउन्सिल कर्मश्रेष्ठ यांचे या संस्थेच्या वतीने मी आभार मानतो। तसेच कल्याणराव अवताडे, लोकमतचे पत्रकार यांचं सुद्धा स्वागत करतो। अमोलजी बनकर, प्रभातचे पत्रकार यांचं सुद्धा स्वागत करतो। अमृत भांडवलकर सर, पुढारीचे पत्रकार यांचं सुद्धा स्वागत करतो। नाना ढंढरे, सकाळचे पत्रकार यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो। नानासाहेब राऊत यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत। नानासाहेब बोंबळे यांचं सुद्धा मी या ठिकाणी सकाळचे पत्रकार यांचं हार्दिक असं स्वागत करतो। चला, जास्त वेळ झालेला आहे, आपण पुरस्कार सोहळ्याकडे वळूया। खरं तर ज्यांचं संस्थेला पहिल्यापासून भरीव असं योगदान लाभलेलं आहे ते भिवडी गावचे रत्न कैलासवासी शिवरामदादा भिंताडे यांच्यापासून परमपूज्य सद्गुरू साधुबाबांच्या मठाला त्यांची भरीव मदत असे मिळत असते। पुरंदर तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व असणारे दादा यांचे सुपुत्र कैलासवासी उत्तमराव भिंताडे यांनी परमपूज्य बाबांच्या सभा गाभाऱ्याच्या समोरील मंडप यासाठी संपूर्ण स्टील देऊन संस्थेची इमारत उभारण्याची सुरुवात त्या काळामध्ये केली। त्यानंतर कैलासवासी उत्तमराव भिंताडे यांनी सप्ताहातील काल्याचा महाप्रसाद, जी पुण्यतिथी महोत्सव बाबांचा दिव्य आणि भव्य स्वरूपामध्ये दरवर्षी या ठिकाणी होत असतो, त्या काल्याचा सर्वात मोठा महाप्रसाद या ठिकाणी भिंताडे परिवाराकडून दरवर्षी मिळत असतो। आणि त्यांनी त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की उत्तमराव भिंताडे यांनी सप्ताहातील काल्याचा महाप्रसाद संपूर्ण आमच्या कुटुंबाकडून कायमस्वरूपी राहील असे सांगून तीच परंपरा कैलासवासी गणेश भिंताडे यांनी चालू ठेवली। ती श्रीमती शालिनीताई उत्तमराव भिंताडे यांनी अविरतपणे आजही ती अखंड अशी चालू आहे। महिला स्वच्छता घरासाठी संपूर्ण स्टील व 1 लाख रुपये रोख स्वरूपात ताईंनी या ठिकाणी संस्थेला देऊ केले।
ताईंचा मी संस्थेच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि ताईंचा संस्थेच्या वतीने प्रसाद म्हणून संस्थेच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। तसेच त्यांचा सन्मान सद्गुरू राजेंद्रजी महाराज येपरे तसेच विजय पाटील सर व अंजलीमाई येपरे यांच्या हस्ते ताईंचा या ठिकाणी सन्मान होतोय। बाबांच्या या गुरुदरबारामध्ये अनेक विविध कामं दरवर्षी निघत असतात आणि त्या कामांचा लेखाजोखा घेत असताना अनेक दानशूर व्यक्तिमत्व हे ब्रह्म संप्रदायाला दानाच्या स्वरूपात दान देत असतात आणि त्याचपैकी असणारे कैलासवासी नारायण बापू नवले वडगाव खुर्द हे दानशूर व्यक्तिमत्व आमच्या पुण्यनगरीमधील पश्चिम भागाचे दानशूर व्यक्तिमत्व म्हटलं जातं तर नारायण बापू नवले यांचा नालेवत अनेक काळापासून होत आहे। गावातील सार्वजनिक काम असेल, दिंडीचे तंबू असतील, स्टील असेल, काट्या असतील, अन्नदान असेल, आपल्या या ठिकाणी गुरुमाऊलींनी या ठिकाणी सांगितलं की नांदेडकर ची जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये पत्रावळीमध्ये जे अन्नदान व्हायचं, लोकांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्रास न होण्यासाठी त्या ठिकाणी त्यावेळेस कैलासवासी नारायण बापू नवले यांनी एक चांगला असा निर्णय घेऊन नांदेडकर मंडळींना त्यावेळेस ताटं दिली आणि एक सुंदर असा उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी राबवला। अन्नदान असेल, वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये अनेक प्रकारचं अन्नदान हे नवले परिवार करत असतो। त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये चांगलं काम करण्यात, आदर्श काम करण्यात जर नाव नवले या परिवाराचं घेतलं जातं, म्हणूनच त्याची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेने वडगाव खुर्दामधील असणाऱ्या शाळेला, प्राथमिक शाळेला या ठिकाणी कैलासवासी नारायण बापू नवले प्राथमिक शाळा असं नाव द्यावं। असा अनेक प्रकारचे चांगलं काम करत असताना चांगली दखल ही समाज या ठिकाणी घेत असतो। म्हणून उत्तम असं शेतकरी कुटुंब असणारं, अनेक असणारे सत्य असतील, आध्यात्मिक क्षेत्र असेल, यामध्ये मोठं योगदान देणारं हे नवले कुटुंब, तीच परंपरा पुढे त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री दिलीप दादा नवले उद्योजक यांनी कायम ठेवलेली आहे। पुणे महानगरपालिकेचे नेतृत्व हे त्यांच्या घरातून त्यांच्या सुविध पत्नी आदरणीय राजेश्री ताई दिलीप दादा नवले या करत आहे। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रामध्ये हे नवले कुटुंब आदर्शवत असं काम करते। म्हणून बाबांच्याही या गुरुदरबारामध्ये सद्गुरूंची त्यांना भेट व्हावी आणि चालता बोलता महाराजांना विचारावं की महाराज आता काय काम सांगितले भिवडीमध्ये। महाराजांनी बोलता चालता बोलता सांगावं की बाबा अनेक प्रकारची वेगवेगळी कामं चालू आहेत, महिला विश्रांतीगृह चालू आहे, स्वच्छता गृहाचं काम चालू आहे, आतमध्ये मंदिरांमध्ये स्टीलचं टाइल्स लावण्याचं काम चालू आहे। त्यावेळेस नवलेदारांनी म्हणावं की महाराज आमच्या सारख्यांना काही जर त्या ठिकाणी बाबांच्या गुरुदरबारामध्ये सेवा करण्याची संधी दिली तर आम्हाला खूप आनंद होईल। आणि या एका वाक्यावरती या दानशूर व्यक्तिमत्वांनी त्या ठिकाणी महाराजांना हे महिला विश्रांतीगृह बांधण्यासाठी जो विडा उचलला तो पूर्णत्वाला आज या ठिकाणी गेलेला आहे। म्हणून या नवले परिवाराने केलेले उपकार या ब्रह्मसंप्रदायात अनेक प्रकारचे आहे, म्हणून ब्रह्मसंप्रदायातर्फे या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल। आदरणीय दिलीप दादा नवले यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। यांचा सन्मान आदरणीय ब्रह्मसंप्रदाय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य राजेंद्रजी महाराज येपरे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र काउन्सिलिंग फार्मासिस्ट चे अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दादांचा या ठिकाणी सन्मान होईल। टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी आदर्श जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आमचे लाजी नवराजी पारगे, आदरणीय पूजाताई पारगे यांचंही सहर्ष असं स्वागत। लाजींना विनंती की या ठिकाणी पुरस्काराला आपण हात लावायचा आहे। टाळ्यांच्या गजरात टाळ्या कमी पडता कामा नये। मूर्ती परत घेऊन बॉक्स मध्ये पॅक करायची। श्री सद्गुरु साधु बाबा महाराज की जय, राधा कृष्ण भगवान की जय। टाळ्यांच्या गजरात
आहे आदरणीय गुरुबंधू हिरामणजी रानवडे पाटील. आपणासही विनंती की आपण या वर्षीचा साधू सेवा पुरस्कार आपल्याला देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आदरणीय गुरुवर्य राजेंद्रजी महाराज प्रेम मी गुरुवर्यांनाही विनंती करतो की या ठिकाणी दादांचाही सन्मान करायचा आहे. आदरणीय हिरामण दादा रानवडे पाटील. साधू सेवा पुरस्कार कोणालाही मिळत नसतो, लक्षात घ्या. कारण की बाबांचे उद्देश साधू सेवा पुरस्कार मिळत नसतो असं काम हिरामण दादा करतात. आजही त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू टाकले कारण की हा सन्मान त्यांच्या सेवेचा आहे म्हणून साधू सेवा पुरस्कार आहे. टाळ्यांच्या गजरात आदरणीय हिरामण दादा रानवडे पाटील. आदरणीय शिवाजीराव बुचडे पाटील यांच्या माध्यमातून आमच्या पंचक्रोशीमध्ये अनेक प्रकारची कामं सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक कुठल्याही प्रकारचं काम असू द्या, आदरणीय कार्यसम्राट आमदार संग्रामदादा भोगटे यांच्याशी त्यांचे चांगले घनिष्ठ संबंध आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या पंचक्रोशीमध्ये अनेक प्रकारची कामं या ठिकाणी झालेली आहेत. त्यानंतर आमचं बऱ्याच लहानपणापासून येथे येणं असतं आणि त्या माध्यमातून त्यांनी सहज या ठिकाणी विचारलं की काय त्या ठिकाणी कामं चालू असेल तर आम्हाला सांगा, मला सुद्धा त्या ठिकाणी मदत करायची आहे. या भावनेतून, चांगल्या भावनेतून त्यांनी या ठिकाणी 1 लाख रुपयाची देणगी आपल्या संस्थेसाठी दिलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचं संप्रदायाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी श्रीकृष्ण मूर्ती देऊन सत्कार होत आहे आणि तो सत्कार देण्यासाठी जिल्हा परिषदेचे आदर्श सदस्य आदरणीय नवनाथजी पारगे, त्याचप्रमाणे आदरणीय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र महाराज एप्रे यांना विनंती करतो की आपण आदरणीय शिवाजीराव बुचडे पाटील यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी एक राहिलेला आहे आणि आपण जी राजकारणामध्ये किंवा शैक्षणिक धार्मिक कार्यामध्ये वाटचाल करत आहात त्यामध्ये नक्कीच आपल्याला या ठिकाणी नक्कीच आपल्याला सहकार्य लाभेल असे. तसेच संस्थेकडे येण्यासाठी हा रोड या ठिकाणी व्यवस्थित नव्हता. अनेक वर्ष आपण टू व्हीलरवरती यायचो, फोर व्हीलर गाडी आणि तरी व्यवस्थित रोड नसायचा. पण या वेळेला आपल्या भगिनी सौ पूजाताई नवनाथ पारगे, विद्यमान महिला व बालकल्याण सभापती पुणे जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी मंजूर केला आणि त्याचं सिमेंट कॉन्क्रीटचं काम या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल अतिशय चांगल्या दर्जेदार पद्धतीने चालू आहे. तसेच 1.5 लाख रुपयाचं रंगकाम करण्यासाठी सुद्धा ते या ठिकाणी ती देणगी देणार आहेत. त्यांच्या संस्थेच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो. दोघांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान दिलीप दादा नवले यांच्या हस्ते या ठिकाणी, तसेच या ठिकाणी विजयजी पाटील सर यांनी या ठिकाणी नवनाथजी पारगे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कमी कारकिर्दीमध्ये पूजाताई पारगेंनी पुणे जिल्ह्यामध्ये आपलं नाव त्या ठिकाणी कमवले. त्यामध्ये सुप्रियाताई सुळे यांच्या अतिशय घनिष्ठ संबंध त्यांच्या असल्यामुळे त्यांनी 15 दिवसांमध्येच सिमेंट कॉन्क्रीटवरती निधी मंजूर करून दिला आणि त्याचं काम देखील या ठिकाणी पूर्णत्वास येतं. तसेच या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथजी पारगे यांचा या ठिकाणी संस्थेचं बोधचिन्ह देऊन दिलीप दादा नवले यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच या ठिकाणी विजयजी पाटील टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी नवनाथजी पारगे यांचा या ठिकाणी सन्मान होतो. त्याचप्रमाणे प्रेममूर्ती ज्यांना म्हटलं जातं त्याचं सतत हसतमुख आपण पाहतो. सदानंद नावामध्येच आनंद आहे असे सदानंद महाराज यांचा या ठिकाणी संस्थेच्या वतीने सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान करण्याचं कारण की आपण पाहतो समाजामध्ये कार्य करत असताना ज्या ज्या परीने कार्य करत असतो तर संप्रदायासाठी एक भरीव मोलाचं कार्य म्हणजे जे जेवढे काही कीर्तनकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, मग ते कीर्तन त्यांचं आळंदीमध्ये असो किंवा देहूमध्ये असो, पंढरपूरमध्ये असो, सर्व मोठे कीर्तनकार देगलूरकरांपासून तर
सर्व कीर्तनकारांचा आदर सत्कार नव्हे तर राजाश्रय आपण म्हणतो जो दिला जातो तो चिखलीकर महाराज म्हणजे सदानंद महाराज बघ यांच्याशी त्यांचे सर्वांचे घनिष्ठ संबंध. जर कुणाला काही कीर्तनाची ठेवायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करून आपण त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. तर त्यांचा आपल्या संस्थेसाठी काय मोलाचं सहकार्य आपण पाहायला गेलं तर प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस दरवर्षी त्यांचं सहकार्य आपल्याला लाभत असतं मोठ्या प्रमाणामध्ये. आता जर आपण आता गाभारा पाहिलेला आहे त्याला जी गोल्डन फरशी म्हणजे जे काय सुवर्ण सारखी दिसणारी जी फरशी आहे त्या संपूर्ण फरशीचं खर्च बघतो त्याचं केमिकल असो त्यानंतर ती लागणारी फरशी हे सर्व काम या ठिकाणी सदानंद महाराजांनी जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये खर्च या ठिकाणी फरशीसाठी आणि केमिकल साठी केलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मारुतीरायाची मूर्ती आणि गरुड महाराजांची मूर्ती यासाठी सुद्धा जो खर्च आहे तो या ठिकाणी सदानंद महाराजांनी केलेला आहे. अशा व्यक्तीचं या ठिकाणी साधू सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. त्यांना विनंती आहे आपण तो सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. तो सन्मान या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री गुरु राजेंद्र महाराज एकरे आणि विजय पाटील सर त्याचप्रमाणे दिलीप शेठ नवले या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सदानंद महाराज बघ यांचा साधू सेवा पुरस्कार देऊन सन्मान होत आहे. तरी त्यांना विनंती आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या तर्फे या ठिकाणी चिखलीमध्ये हे संत व्यासपीठ जागतिक लेवलचं सगळ्या भाषेमध्ये सर्व संतांचा अभ्यास त्या ठिकाणी ते फार मोठं उभं राहते. त्याच्यातलं जवळजवळ 60 ते 70% काम पूर्ण झालेले आणि ते चिखलीमध्ये व्हावं हा अट्टहास केवळ आणि केवळ आमचे सदानंद महाराज बघ यांनी त्या ठिकाणी धरला. आणि आज चिखलीमध्ये जे जगद्गुरु तुकोबा यांचे जे टाळ आजही त्या ठिकाणी आणि टाळगाव चिखली म्हणून जे प्रसिद्ध आहे आणि त्या विशेष म्हणजे त्या संत जे पीठ आहे त्या संस्थेवरती सुद्धा त्यांना विशेष करून सदस्यत्व मिळालं आणि त्याचं सगळं त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कोटीचं काम जे आशिया खंडामध्ये असं संत व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळणार नाही. एवढं मोठं ते संत पीठ त्या ठिकाणी उभं राहते आणि विशेष करून आमदारांच्या अत्यंत प्रिय असणारे आणि त्या भागामध्ये सगळ्या सुख सुविधा सगळ्या निर्माण करणारे. आणि तुम्ही जर गेलात तर शासनाच्या माध्यमातून फार मोठी जागा मिळवून त्या ठिकाणी कृष्ण मंदिर उभं करून म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जे मोठमोठे सत्य होतात त्याच्यापैकी एक नावानुसार आलेला एक कीर्तन महोत्सव किंवा सप्ताह जर पाहिला तर सदानंद महाराज बघ हे वैयक्तिक त्या ठिकाणी त्यांचे सगळे बंधू आणि ते त्या ठिकाणी साजरा करतात. संपूर्ण पंचकृषी त्या सप्त्याला येऊन फार दिव्य आणि भव्य आणि मोठमोठे कीर्तनकार त्या ठिकाणी आणून अनेक वर्ष हा कार्यक्रम आपल्या संस्थेचे एक युवा कीर्तनकार आणि बाबांच्या विषयी जे अत्यंत तळमळ असणारा एक कीर्तनकार एक साधू त्याचा या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. बोधचिन्ह हेही त्या ठिकाणी त्यांना देण्यात येणार आहे. टाळ्यांच्या गजरात हा सोहळा संपन्न होत आहे. टाळ्यांचा कमी पडता येते. तसेच या ठिकाणी श्री पृथ्वीनारायणाचा जो महाकालेचा प्रसाद आहे तो त्यांच्या परिवाराकडून या ठिकाणी दिला जातो. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचा सन्मान होतो. यानंतर जो सन्मान होणार आहे ते आमच्या वडगाव सप्ताह असेल काकड आरती असेल किंवा गावातील मंदिराची असेल मंदिर उभारणी असेल आणि विशेष म्हणजे पंढरपूरच्या पायी वारीमध्ये ज्यांचं नियोजन असतं आणि विशेष करून मला या ठिकाणी आनंद वाटतो की आपल्या बाबांच्या या मंदिराच्या सुरुवातीपासून आजपर्यंत जी जी कामं संस्थेने हातात घेतली त्या प्रत्येक कामाला 50,000पेक्षा जास्त देणगी या ठिकाणी
आमचे सहकारी मित्र या ठिकाणी राजेंद्र बबनराव देशमुख यांनी केलेली याही वेळेला त्यांनी 51,000 रुपये आणि पूर्वी सुद्धा त्यांनी जवळजवळ 2 ते 3 वेळा 1 लाखापेक्षा जास्त देणगी देऊन आपल्या बाबांच्या या संस्थेला सहकार्य केले. त्या आमचे सहकारी मित्र राजेंद्र देशमुख यांचा सन्मान या ठिकाणी मी विनंती करतो की शिवाजीराव मुचडे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित या ठिकाणी करायचे. साधू सेवा पुरस्कार हा देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. श्री सद्गुरु साधुबाबा महाराज की जय. तसेच महत्वाचं जे आपल्या बाबांच्याच या संपूर्ण कुळामध्ये ज्यांचा जन्म आहे ते श्री उमेशजी क्षीरसागर, जे प्रत्येक वेळेला तुम्हाला या ठिकाणी जी फुलांची सजावट दिसते किंवा बाहेर स्वागताची कमान असेल किंवा प्रत्येक बाबांच्या पुण्यतिथीला जे फुलांची सर्व सजावट आणि प्रत्येक कामाच्या वेळेला ज्यांनी आपलं फार मोठं योगदान दिले. याही वर्षी त्यांनी 51,000 रुपये बाबांच्या या कामासाठी आणि त्यांनी हे सांगितले की मला याच्याही पेक्षा अधिक काय मोठं काम असेल तर मी मोठी देणगी देऊन बाबांच्या या सेवेमध्ये मी माझा हातभार लावेल. हेही त्यांनी सांगितलं की मला पुढच्याही काळामध्ये सांगा, मी मोठी देणगी देऊन बाबांच्या या कामासाठी सहकार्य निश्चित करेल. म्हणून सन्माननीय या ठिकाणी उमेशजी क्षीरसागर यांचा सन्मान मारुंजी गावचे सरपंच आकाश गोचळे यांना विनंती करतो की आपण त्यांना हे बोध चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. यानंतर जो सत्कार होतोय याच्यामध्ये स्त्रियाही मागे राहिलेल्या नाहीये आणि म्हणून सौभाग्यवती छायाताई गवळी यांचा सन्मान होतोय. म्हणतात ना की सद्गुरूला भूदान, गोदान, सुवर्णदान, अन्नदान या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि ज्याच्यामध्ये फार मोठं सुंदर असं सुवर्णदान जे करण्याचं भाग्य या ठिकाणी सौ छायाताई गवळी यांनी केलं आणि म्हणून त्यांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी होतोय. तो सन्मान मी सन्माननीय विद्यार्थी यांना विनंती करतो की आपण छायाताईंना शाल, श्रीफळ आणि सुंदर असा कृष्णाची मूर्तीची भेट म्हणून द्यावी. तसेच संपूर्ण क्रश सँड ही मोफत आपल्या या संस्थेला देणारे किशोरजी क्षीरसागर जर असतील किंवा त्यांच्या कुटुंबियामधलं कोण असेल तर या ठिकाणी यायचंय, त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. फार मोठी सेवा या घरातल्या प्रत्येक माणसानी आणि हा जो किशोर क्षीरसागर आहे ना, जे काही कमी पडेल किंवा जे कुठं अडल फक्त फोन केला ना की हा मुलगा येऊन संस्थेचं ते काम पूर्ण तुम्हाला घेऊन जातो आणि संपूर्ण क्रश आहे. आणि विशेष म्हणजे पाण्याची अडचण असेल, टँकर असेल किंवा कुठलीही जेसीबी असेल, हे एका काही तासामध्ये या ठिकाणी उपलब्ध करणारा किशोर क्षीरसागर फार सुंदर सेवा करणारा आणि बाबांच्या जे या वंशामध्ये या ठिकाणी म्हणून किशोरजी क्षीरसागर यांना कृष्णमूर्ती घेऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष या ठिकाणी सन्माननीय
गणेशजी पोटे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. चला. अक्षय क्षीरसागर आले. अक्षय क्षीरसागर, किरण क्षीरसागर आणि अक्षय क्षीरसागर या मुलांनी संपूर्ण वायरिंग, सगळं कन्सिल्ड कॅमेरे आणि वायरिंग हे सगळं या मुलांनी फार सुंदर केलेले आहे. आणि त्यांचाही सन्मान त्यांच्या घरातलं कोणी आलेलं असेल तर त्यांच्यापैकी सन्मान स्वीकारण्यासाठी यावं ही विनंती. आता या ठिकाणी काही मान्यवरांचा सन्मान पण काही कामानिमित्त ते या ठिकाणी येऊ शकले नाही, पण त्यांचाही नामोल्लेख या ठिकाणी व्हावा म्हणून आमच्या भागामध्ये सिंहगड रोडला कन्स्ट्रक्शन मध्ये फार सुंदर एक नावलौकिक कमवलेले नूर शेठ सय्यद यांनी आपल्या या बाबांच्या आश्रमासाठी मोठी देणगी देण्याचं या ठिकाणी सांगितलेले. मी आणि जो 5 ते 6 महिने, पण मी म्हटलं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर येऊन जर दिली तर बरोबर होईल, परंतु त्यांना अर्जंट एका कामासाठी जावं लागलं. असा संकल्प ब्रह्मसंप्रदाय संस्था या सर्व कार्यकारिणींनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्यातलं काही काम या ठिकाणी मार्गी लागतंय, पूर्णत्वाला जात आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळं काम पूर्णत्वाच्या दिशेने जात असताना त्याच्यामध्ये ज्यांचं आर्थिक फार मोठं योगदान आपल्या या संस्थेला लाभलेलं आहे आणि काही पुढच्याही काळामध्ये आर्थिक योगदान हे देणार आहे, त्या सर्वांचंच या ठिकाणी आपल्याला कौतुक करायचंय, त्यांचा आभार मानायचे. खरं पाहिलं तर बाबांचा जो गाभारा आहे, जो समाधीचा गाभारा आहे, त्याचं आतमधील जे काम आहे त्या कामामध्ये बऱ्यापैकी ते पूर्ण झालेले आहे. परंतु त्याच्यामध्ये जे श्रीकृष्ण राधाकृष्णाची जी मूर्ती आहे, जे सिंहासन आहे भगवंताचं, त्याच्यावरती आपण सुंदर असं एक साग लाकडाचं एक मखर बनवायला दिलेले आहे. आणि ते एस्कॉन या संस्थेमध्ये जे प्रोफेसर आहे, एस्कॉन संस्थेचा प्रचार आणि प्रसार करणारी एक विद्वान व्यक्ती आहे आणि ती कलाकार सुद्धा फार मोठी आहे. पाश्चिमात्य देशामध्ये अनेक मंदिरं बनवून त्या माणसाने पाठवलेली आहेत. इटली असेल, जर्मनी असेल, जपान असेल, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अशा अनेक देशामध्ये जे श्रीकृष्ण भगवंताच्यासाठी जी मंदिरं लाकडावरती कारागिरी करून ते कोरीव काम करून या अनेक देशामध्ये पाठवणारी ती व्यक्ती आहे. अत्यंत सुबक आणि अत्यंत सुंदर असं काम आपण आपल्या बाबांच्या मंदिरामध्ये सुद्धा राधाकृष्णाच्या वरती एक सागाच्या लाकडामध्ये ते मखर आपण तयार करून घेतोय. ते जवळजवळ 7 लाख रुपये आपण त्याला त्याची मजुरी आणि त्या लाकडाची किंमत आपण देतोय. तसेच याच्यानंतर बाहेरचं जे काही संपूर्ण नक्षीकाम झालेले आहे गाभाऱ्याचं, तर त्याच्यासाठी सुद्धा ते कलाकार आता पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी येत आहेत. त्याचं सगळं रंगकाम हे करणारी तामिळनाडूची लोक आहेत. हे काम सुद्धा त्याच लोकांनी केलेले आहे, ज्याच्यासाठी वाळू सिमेंट फार मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले आहे. आणि ती वाळू असेल किंवा सिमेंट असेल ते सुद्धा आपल्या संस्थेला देण्यासाठी फार मोठं सहाय्य अनेक लोकांनी केलेले आहे. ते पेंटिंगचं काम जे आहे ते जवळजवळ त्याला 1.5 लाख रुपये खर्च येतोय. आणि ते सुद्धा तो संपूर्ण खर्च पेंट मारण्याचा, रंगकाम करण्याचा या ठिकाणी देणाऱ्या काही व्यक्ती आहेत. त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की तो जो काही खर्च आहे तो आम्ही या ठिकाणी करू. आणि म्हणून अशा अनेक लोकांनी आपल्या बाबांच्या या मंदिराच्या कामासाठी योगदान दिलेले आहे. पूर्वी आपण पाहिलं की महिलांच्या बाथरूमची इतकी काही गैरसोय होती. आपण मंडपवाल्याला टेम्पररी पत्रे वगैरे उभे करून त्या ठिकाणी महिलांच्या आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी आपण करायचो.
आणि ती इतकी गैरसोय असायची, बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी कार्यक्रमाला मुक्कामी यावंसं वाटायचं, परंतु इथे स्वच्छतागृहाची फार मोठी उणीव होती आणि त्याच्यामुळे अनेक महिला या ठिकाणी येण्याचं टाळत होत्या. आणि त्यानंतर बाकी महिलांची सुद्धा विश्रांतीगृहाची एक वेगळी व्यवस्था व्हावी. कारण आज आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्या सुख सुविधा या होऊ लागलेल्या आहेत आणि ज्यांच्या इथं सगळ्या सुख सुविधा आहेत ते लोक जर या ठिकाणी जर आले तर त्यांना बाकी त्याचा आभास खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवायचा. आणि मग महिलांसाठी एक विश्रांतीगृह सुद्धा इथं पाहिजे. खरं तर महिलांचं स्वच्छतागृह ज्या दिवशी झालं त्या दिवशी इतका महिलांना आनंद झाला. मी शारदाताई पिंताडे यांच्याकडे गेलो, त्यावेळेला आम्ही गप्पा मारत बसलो आणि त्या गप्पा मारत असताना मी म्हटलं की ताई मी जातो, कारण प्रोटीन भरायचं. काय काम काढले सांगे विचारलं त्यांनी. त्यावेळेला मी सांगितलं की महिलांची फार मोठी गैरसोय आहे आणि ते स्वच्छतागृह निर्माण त्या ठिकाणी करायचे, त्याच्यासाठी आम्ही त्या कामाला शुभारंभ केला. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो, सगळ्यांनाच सांगतो की या गावामध्ये बाबा असताना त्यावेळेला प्रत्येक संतांना कोणत्या तरी राजाश्रय असावा लागतो आणि तो राजाश्रय असल्याशिवाय त्या संतांना निश्चित त्यांचं कार्य करण्यासाठी सुलभ जात नाही. आम्ही जर पाहिलं तर तुकोबरायांचा सोहळा असेल, ज्ञानोबरायांचा सोहळा असेल, या सोहळ्याला सुद्धा राजाश्रय लक्षात घ्या. आणि म्हणून तर आज अविरत कुठेही कोणालाही निमंत्रण न देता लाखो माणसं त्या ठिकाणी येतात आणि त्याची शिस्त आहे. पण आजही तुम्ही जर पाहिलं तर ती परंपरा छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर संभाजी महाराजांनी हे पहिले आश्व, त्याच्यानंतर आपलं निशाण आणि त्याच्यासाठी लागणारा जो शिदा आहे तो सगळा संभाजी महाराजांनी त्यावेळेला दिला. आणि एवढंच नाही तर 4-4 पाकशाळा ज्या वेळेला महाराष्ट्रावरती तुटून पडत होत्या त्यावेळेला पुण्यावरनं पंढरपूरला जाणं हे वारकऱ्यांना अत्यंत धोक्याचं होतं. कधी त्या फौजा तुटून पडतील आणि विध्वंस करतील हे सांगता येत नव्हतं. आणि त्यावेळेला संभाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक भागामधल्या सरदारांना फरमान सोडलेले. तुम्ही आजही तुम्ही जर गेलात तर शनिवार जे आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची गव्हर्नमेंटची लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये हे सगळे पुरावे, त्याच्यामध्ये ही सगळी पत्रक आहे. आणि संभाजी महाराजांनी त्यावेळेला तो बंदोबस्तामध्ये सोहळा ज्या वेळेला पंढरपूरला गेला आणि आजपर्यंत आज शितोळे सरकारांचा आश्व आणि तो ध्वज ते त्या ठिकाणी राजाश्रय लक्षात घ्या. आणि म्हणून आजही तुम्ही जर पाहिलं तर कलेक्टर असतील किंवा कमिशनर असतील, ज्या ज्या ठिकाणी पालखी सोहळा पोहोचतो त्या त्या वेळेला जर त्या ठिकाणी जर कुठल्याही गोष्टीची जर कमतरता पडली, सुविधा जर कमी पडल्या, मग आरोग्याच्या असतील, पाण्याच्या असतील, सगळ्या रस्त्याच्या असतील, त्यावेळेला त्या शितोळे सरकारच्या पालामध्ये सगळे खाली बसलेले असतात आणि कमिशनर आणि कलेक्टर येऊन उभे असतात. हे तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. ते फक्त आणि फक्त या संतांच्या सोहळ्यामध्ये पाहिलं जातं. तसं बाबांना सुद्धा राजाश्रय जर या गावामध्ये जर कोणाचा असेल तर कैलासवासी शिवरामदादा भित्ताडे यांचा होता, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याही वेळेला शिवरामदादांनी गावातल्या लोकांना जमा करावं, इथली सुविधा करावी आणि तेव्हापासून त्यांनी केलेले आपल्या मुलांवरती संस्कार ते कैलासवासी उत्तमराव शिवरामदादा भित्ताडे ज्यांनी एका ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये जावं आणि शहरामध्ये आपला उद्योगधंदा मोठा काबाड कष्टाने करावा आणि बांधकाम क्षेत्रामध्ये नाव लौकिक करून एक वेगळा ठसा पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या वेळेला निर्माण केला त्यावेळेला मग आपल्या संस्थेमध्ये शिवाजी अण्णा भोपळे असतील, देवडगे भाऊ असतील, आम्ही सगळेजण ज्या वेळेला उत्तम भाऊंकडे गेलो त्यावेळेला सांगितलं की भाऊ बिवडीतल्या आश्रमाचं आता ते काम जुनं ते कुठेतरी आता लोकांची संख्या वाढत चाललेली आहे, लोकांचं सगळ्या साधकांना निवारा झाला पाहिजे. आणि मग पहिलं RCC हे समोरचं जे बांधकाम आहे ते करायला काढलं आणि त्यावेळेला
उत्तम भाऊंनी त्यावेळेला एका क्षणात सांगितलं की भाऊ मला तुम्ही सांगा की मला काय करायचं. त्यावेळेला देडगे भाऊ आणि पोकळे अण्णांनी सांगितलं की आम्हाला फक्त स्किल द्या आणि एका क्षणामध्ये सांगितलं की तुम्हाला जेवढं लागेल तेवढं सगळं स्किल घेऊन जा. आणि बाबांच्या समाधीच्या समोरचा जो भाग आहे तो पहिला त्या ठिकाणी RCC या ठिकाणी झाला. त्याच्यामध्ये मला आज आवर्जून उल्लेख करायचा की हे जे सेंटरिंगचं काम आहे ते काम सुद्धा बाळासाहेब पोकळेंनी त्यावेळेला संपूर्ण सगळे कामगार असतील आणि सगळं मटेरियल असेल त्यावेळेला आणून हे सुरू केलं. आणि त्याच्यानंतर एक संस्थेला न पेलवणारा आर्थिक दृष्ट्या संस्थेमध्ये एवढी काही सुबत्ता नव्हती आणि लोकही ग्रामीण भागामध्ये यायचे, एवढी मोठी वर्गणी किंवा हे जमायचं नाही. आणि मग अशा वेळेला फार मोठी एक शेवटच्या दिवसाचं जे महाप्रसादाचं जे काही खर्च आहे तो सुद्धा उत्तम भाऊंनी त्यावेळेला सांगितलं की माझ्या कुटुंबातर्फे शेवटचा महाप्रसाद राहील. आणि भाऊ गेल्याच्या नंतर तीच परंपरा त्यांचे सुपुत्र कैलासवासी गणेश शेठ उत्तमराव भिंताडे त्यांनी ती परंपरा टिकून ठेवली. दैवस्वरूपाने अत्यंत अल्प वयामध्ये या मुलाचं जाणं झालं. फार मोठं दुःख लक्षात घ्या. एवढं मोठं दान धर्म करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये नाही यश आलं कारण हा निसर्गाचा नियम आहे. पण त्यानंतर सुद्धा एवढं दुःख असताना एक सांगतो तुम्हाला, मी ज्या वेळेला भिंताडेताईंनी सांगितलं की महिलांची इतकी गैरसोय आहे की आम्ही म्हणतो की बाबांची एवढी मोठी संस्था आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक आश्रम आहे, पण हे सगळं सांगत असताना ज्या मूलभूत सुविधा ज्या इथं त्याची जी काही एक कमतरता होती आणि पहिलंच त्या ठिकाणी सांगितलं की महिलांचं स्वच्छतागृह त्यावेळेला ताईंनी सांगितलं की मी काय करू शकते का. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जगामध्ये अनेक श्रीमंत लोक असतील पण देण्याची दानत ही प्रत्येकामध्येच आहे असं नाही. आणि एका क्षणामध्ये सांगितलं की तुम्हाला जेवढं स्किल लागेल तेवढं तुम्ही घेऊन जा. आणि त्या वेळेला ताईंनी दुसऱ्या दिवशी यादी दिली. माझ्या अगोदर सांगतो मी जाण्याच्या अगोदर यादीप्रमाणे सगळं स्टील गाडीमध्ये लोड झालेलं होतं आणि गाडी निघून निघाली. ज्या वेळेला स्टील इथं आलं त्यावेळेला माझी उमेद अजून पक्की झाली आणि ही इमारत आता राहणार नाही, पूर्णत्वाला जाईल. सगळ्या लोकांनी या ठिकाणी मला आवर्जून नाव पण घ्यायचे. अनेक लोकांनी मग ते याच्यामध्ये खडी असेल, क्रशँड असेल अशी देणारी सुद्धा मांगडे कुटुंबियातली मुलं त्यांनी सहकार्य केलं. त्याच्यातल्या फिटिंग असतील आमचं निरंजन धावडे त्यांनी सांगितलं जेवढ्या फिटिंग लागतील तेवढे घेऊन. अशा अनेक लोक ज्यांनी फार मोठी मदत केली अशा लोकांचा नाम उच्चार करणं गरजेचं आहे, त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. आणि म्हणून पाहता पाहता शेवटच्या टप्प्याला काम आलं आणि त्यावेळेला गुरुपौर्णिमेचा आजचाच दिवस होता आणि पुन्हा भिंताडेताईंनी 1 लाख रुपयाची देणगी दिली आणि ते स्वच्छतागृह पूर्णत्वाला गेलं. आता त्याच्यानंतरचा एक मुद्दा होता की महिलांची विश्रांतीची, कारण एकत्र सगळे पुरुष आणि स्त्रिया 7, 8, 10 दिवसाचा कार्यक्रम असायचा. 10 दिवस इथं मुक्काम असायचा. कारण इथून लागून पुण्यातनं वगैरे महाराष्ट्रातनं सोलापूर बार्शी इकडनं लोक येणारी आणि त्यांना इथं पारायणाच्या वेळेला भागवताचं पारायण मोठं दिवसभर पारायण करावं लागतं आणि इथंच मुक्काम. आणि मग स्त्री आणि पुरुषांना त्या ठिकाणी खूप मोठं झोपण्यासाठी ही जागा, विश्रांतीसाठी जागा फार कमी पडायची. आणि मग आता काही दिवसापूर्वी मला असं वाटलं की आता स्त्रियांच्या विश्रांतीगृहाचं काम आपण हातात घेतलं पाहिजे, कारण हे सगळ्या मूलभूत सुविधा आहेत. आणि सहज आमच्या भागामध्ये आणि मला आवर्जून या ठिकाणी आनंद वाटेल सांगायला की ज्यांनी मला म्हणजे आमच्या सर्व वर्गामधल्या तरुण मुलांना पंढरपूरची वारी ज्यांनी दाखवली, ज्यांनी आम्हाला पंढरपूरला नेलं आणि जवळजवळ 27 वर्ष मी पायी वारी केली, हा सगळं आम्हाला शिकवणारे किंवा मला मार्गदर्शन त्याच्यासाठी त्या परमार्थाला लावणारे आज या ठिकाणी दिलीपदादा नवले त्यांचे वडील कैलासवासी नारायणराव नवले, आम्ही त्यांना आवडीने बापू म्हणायचो. नांदेडकर किडनीमध्ये अनेक ठिकाणी अन्नदान त्यांनी सुरू केलं. दुसरी गोष्ट
या दिवसामध्ये पत्रळीवरती जेवायला बसलं की ते नागतोडे वगैरे उडायचे आणि ते पुन्हा पत्रळीमध्ये अन्नामध्ये पाडायचे ते किडे बारीक बारीक। आणि मग हे होऊ नये म्हणून त्यावेळेला नारायणराव बापूंनी म्हणजे आपण ताट घेऊन दिंडीला आणि पहिली 150 ताटं घेतली, त्याच्यानंतर 250 ताटं। आज जे ताटामध्ये जेवण आहे नांदेडकर दिंडीमध्ये ते केवळ आणि केवळ दिलीप दादांच्या वडिलांमुळे। काही त्यांना सांगितलं तंबू नव्हते, कमी होते, ते तंबू सुद्धा अनेक तंबू त्या दिंडीला देऊन, म्हणजे मला हे सांगायचं की ज्यांच्या ठिकाणी देण्याची दानं ते संस्कार त्यांच्या मुलांवरती घरी दिलीप दादा त्या ठिकाणी आले आणि मला सांगितलं महाराज बऱ्याच वेळा मी फोन केला पण तुम्ही मंदिरावर काय चालले, मी सांगितलं की बाबा असं चालले। म्हणजे मग मी काय करू, मी म्हटलं की बाबा त्या काय देत असेल तर माझा मागायचा धर्म आहे, मी ती जोडी घेतलेलीच आहे। आणि तुम्हाला खोटं सांगत नाही, 1,51,000 रुपये त्यांनी मला द्यायचं कबूल केलं। आणि मी म्हटलं आता महिलांचं विश्रांतीगृह सुद्धा राहत नाही, पण नंतर म्हणले की महाराज एक काम करणार की जर तुम्ही एवढं करताय तर मला मग अजून काहीतरी। मग मी म्हटलं एक काम करण्यात आलं, तुमच्या वडिलांचं नाव दे, तुम्हाला 3 लाख रुपये द्या म्हणले, दिले। आणि पुन्हा नंतर 1.5 लाख रुपये त्यांनी दिले। आणि आज जर पाहिलं तर महिलांचं विश्रांतीगृह हे या ठिकाणी पूर्णत्वाला गेलं। आणि म्हणून अशा बऱ्याचशा लोकांनी आपल्याला या कामासाठी फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि या लोकांचं कुठेतरी कौतुक व्हावं। आता बाकीच्याही लोकांचा या ठिकाणी परिचय आपले सगळे विद्यार्थी देतील, त्यांना आपल्या संस्थेच्या वतीने त्याचं कुठेतरी कौतुक व्हावं। कारण या संस्थेचा काना म्हणजे या ठिकाणी आर्थिक बाजू आहे आणि ती जर मोठी करायची असेल तर असे जे दाते त्या लोकांचं कुठेतरी कौतुक आपल्या संस्थेच्या वतीने हे झालं पाहिजे। आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी दिलीप दादा